छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला। सामन्याच्या पूर्वार्धात दुसऱ्या मिनिटाला सम्राटनगरच्या ओंकार जाधव यानं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मात्र सम्राटनगरला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही। सम्राटनगरचा लवप्रीत सिंग यानं खंडोबाच्या अमीन काझीर याला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं मुख्य पंच सुनील जाधव यांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली। या पेनल्टीवर खंडोबाच्या संकेत मेढे यानं 20व्या मिनिटाला अचूक गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला। मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत राहिला। उत्तरार्धात मात्र पृथ्वीराज साळोखे, अवधूत पाटील, कुणाल दळवी, रोहन आडनाईक या खंडोबाच्या खेळाडूंकडून चढाया सुरूच राहिल्या। अमन काझीर याच्या पासवर प्रभू पोवार यानं 70व्या मिनिटाला गोल नोंदवून खंडोबा संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी कायम ठेवत खंडोबा संघानं हा 2-1 अशा गोलफरकानं जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। खंडोबाचा प्रभू पोवार हा सामनावीर ठरला। उद्या मंगळवारी दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सायंकाळी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे।